नमस्कार, मी वैशाली. राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत असून एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातील तापमानाची स्थिती. राज्यात उन्हाचा कडाका आता शिगेला पोहोचला आहे. विदर्भातील अकोला येथे तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून तिथे उष्णतेची लाट जाहीर करण्यात आली आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातही पारा 43 अंशांवर असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामानामुळे अस्वस्थता वाढली आहे. ठाणे, पालघर आणि रायगडच्या अंतर्गत भागात तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवारी तापमानात आणखी वाढ होऊन काही ठिकाणी पारा 46 अंशांपर्यंत पोहोचू शकतो, असा इशाराही देण्यात आलाय. पाऊस आणि गारपिटीचा इशारा. उन्हाच्या या कडाक्यासोबतच राज्याच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि स्थानिक ढगनिर्मितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात पुन्हा एकदा गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत आजही मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचे ढग सक्रिय असून ते पश्चिमेकडे सरकत आहेत. यामुळे ठाणे आणि रायगडच्या काही अंतर्गत भागांत जसे की शहापूर, मुरबाड आणि कर्जत परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागू शकते. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांचा अंदाज. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 28 एप्रिल रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र ही पावसाची व्याप्ती सार्वत्रिक नसेल. स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यासच पाऊस होईल. नागरिकांसाठी आवाहन. वाढत्या उष्णतेमुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्यावी. तसेच ज्या भागात मेघगर्जनेचा इशारा दिला आहे तिथे वीज चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. हवामानाचे असेच ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.